नमः शिवाय। सद्गुरूंचं छत्र एक अखंडच आहे, प्रत्येकाला माहिती असो अगर नसो. जो कोणी जीवात्मा आहे त्या प्रत्येकाला सद्गुरूंचं छत्र हे लाभलेलंच आहे, पण ते समजून तुम्ही मान्य करत नाही. त्यामुळे सगळा गोंधळ जीवनाच्या माणसा होतो. व्यवहारात उदाहरण सांगतो की कुटुंबाचं छत्र आहे की बाबा आता यांचं कुटुंब आहे, यांचं कुटुंब आहे, यांचं कुटुंब आहे, प्रत्येकाचं कुटुंब. कुटुंबात समजा 4 व्यक्ती, 5 व्यक्ती, 10 व्यक्ती, 25 व्यक्ती. कुटुंब म्हणून त्या 25 व्यक्तींवर छत्र असतं कुटुंबाचं. ती व्यक्ती कुठेही असो, कुठंही असो, देशात असो, परदेशात असो, कुठेही असो, तरी त्या व्यक्तीवर त्या कुटुंबाचं म्हणून एक छत्र असतं का नाही? समजा एखादी मुलगी लग्न होऊन त्या कुटुंबात आली, त्या मुलाची बायको म्हणून, त्या कुटुंबातल्या एका मुलाची बायको म्हणून बाहेरची मुलगी लग्न करून आली. तो माहेरचं तुझं जसं छत्र असतं तसं तिला नवीन एक या कुटुंबाचं छत्र लाभतं. आपण समजा सद्गुरूंशी लग्न करून सद्गुरूंच्या कुटुंबात आलो असं गृहीत धरू. तर आपण त्या कुटुंबामध्ये आल्यानंतर त्या कुटुंबाच्या काही मर्यादा असतात, त्या कुटुंबांचे काही विचार असतात, त्या कुटुंबाची काही विचारसरणी असते, त्या कुटुंबाचे काही चालीरीती असतात. त्या मान्य करून त्या आत्मसात करून त्या कुटुंबात जर राहिलो त्या छत्राखाली तर आपल्याला आनंद प्राप्त होतो. पण जर आपण बंडखोरी केली, आपण कुटुंबात बघतो 25 माणसात त्यातला एक माणूस त्या कुटुंबाशी नेहमी काहीतरी असं जरा बाजूला जायला बघत असत. छत्र असतं का नाही? छत्र असतं. कुटुंबापासून लांब गेला तरी छत्र त्याच्यावर असतं, पण तो त्याच्या आचाराने, विचाराने, कृतीने कुटुंबापासून लांब गेल्यामुळे जरी त्याच्यावर ते छत्र असलं तरी तो आनंदी नसतो. त्याला आपण सुरक्षित आहोत अशी भावना त्याची कमी होते. म्हणून ते मी दिलेलं आहे वाक्य की तुम्ही समजून मान्य करा. सद्गुरूंचं छत्र समजून उमजून मान्य करा, याच्यासाठी की सद्गुरूंना काय अभिप्रेत आहे या छत्राखाली आल्यानंतर ती समज करून घेऊन तुम्ही राहा. म्हणजे तुम्हाला त्या छत्राची उपयुक्तता किती आहे, छत्र आपल्याला कुठपर्यंत संरक्षण देत आहे आणि या छत्रामुळे आपल्याला काय काय प्राप्त होणार आहे याचा अंदाज येईल. नुसतं मी त्यांच्याकडे जातो त्यांचं असं नाही. मी कसं म्हणतो मी माझ्या सद्गुरूंच्या छत्राखाली आहे. किती वर्ष झाली त्यांनी मला हात ठेवला बस. त्याच्या अगोदर सुद्धा होतच कुठेतरी, मला माहिती नव्हतं, पण त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर मला ती जी जाणीव झाली, त्या दिवसापासून ती जाणीव मनात सतत ठेवून मी त्यांच्या छत्राखाली आहे. म्हणजे मी त्यांच्याबरोबर कसा आहे त्या छत्रात, की त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात मी त्यांच्या सावलीसारख्या बरोबर आहे. मी आहे म्हणण्यापेक्षा काय की ते माझ्या बरोबर आहेत. पण ते माझ्या बरोबर जरी आहेत तरी त्याची जाणीव मी ठेवलेली आहे. सद्गुरू तुमच्या बरोबर दिवस रात्र आहेत हे मी नेहमी सांगतो, पण तुम्ही जर ती जाणीव ठेवली नाहीत तर तुम्हाला असं वाटतं की सद्गुरू सध्या माझ्या बरोबर नाहीयेत, त्यांचं माझ्यावर लक्ष नाहीये. असं का वाटतं? तर तुम्हाला ती जाणीव नसते. तुम्ही ती जाणीव विसरलेला की ते माझ्या बरोबर आहे. तुमची जाणीव तशी कायम असेल की दिवस रात्र प्रत्येक श्वासाला ते माझ्या बरोबर आहेत, तर तुम्हाला वेगळा अभय मागायची गरजच नाही. ते छत्र तुमच्यावर आहे. म्हणजे त्या छत्राच्या मर्यादा, त्या छत्राचे नियम, त्या छत्राचा वावर हा तुम्ही समजून उमजून घेतला पाहिजे, तर त्या छत्राची भक्कमता तुमच्या लक्षात येईल आणि व्यवहारामध्ये जीवन जगत असताना तुमचे पाय लटपटणार नाही. असं ते समजून घ्या. व्यावहारिक उदाहरण दिलं असतं का नाही? कुटुंबामध्ये असंच असतं. एखाद्या मुलगा नाठाळ असतो, काहीतरी उपद्व्याप करत असतो, कुटुंबाला त्रास देत असतो. कुटुंब तिथेच असतं, कुटुंबाचं छत्र तेच असतं.
कुटुंबाचं छत्र म्हणजे वडील हेच छत्र नव्हे. बाईक आता तुमचं देवळणकर हे कुटुंब, मग देवळणकर हे छत्र आहे का नाही त्या मुलांवर? त्यांच्या डोक्यात जोशी नावाचं छत्र आहे, त्यांच्या नावावर माने नावाचं छत्र आहे, देवळण. मग देवळणकर हे जे छत्र कुटुंबाचा पूर्वापार चालत आलेला आहे त्याचा हा दांडा असेल. देवळणकर कुटुंबाच्या छत्राचा हा दांडा असेल. पण ही जी मुलं आहेत ही 3 तुमची, तर त्या मुलांनी त्या देवळणकर कुटुंबाचं जे काही छत्र आहे त्या छत्राच्या मर्यादा ओळखून जर ते त्याच्यात राहिले तर त्या छत्राचा आनंद घेऊ शकतील. छत्र त्यांच्यावर आहेच. समजा काही उपद्व्याप उद्या करायला लागला, काही उद्योग करायला लागला, कुटुंबाला भयंकर त्रासदायक करून ठेवायला लागला, छत्र जातं का? नाही. त्रास कोणाला होतो? उपद्व्याप करणाऱ्याला. त्याला वाटतं आपलं छत्र गेलं, आपल्याला घरचे विचारत नाहीत, मला वेळ आले की भाऊ माझ्यासाठी उभा राहत नाही, मला वडील घरातून बाहेर काढतात. कोणामुळे काढतात? की आपल्या गोष्टी. तर आपण त्या छत्राच्या मर्यादा ओळखून त्या छत्राचा मान राखून त्याप्रमाणे जर चाललं, छत्राचे साक्षीत्व आपल्याला कायम कळत असतं. असं शिकलं पाहिजे. छत्र तर आहे, मला कळत होतं नकळत त्यापासून हे जसं म्हणलं छत्र जो कायम आहे तर ते समजून मान्य कशाला करायला पाहिजे? मान्य याच्यासाठी करायचं की आपल्याला त्याची सुरक्षितता वाटते म्हणून ते मान्य करायचं. समजून